नमस्कार, दिव्यास फ्युजन किचनमध्ये मी दिव्या तुमचं स्वागत करते. आज मी बनवणार आहे कर्नाटकाची स्पेशल मऊ लुसलुशीत तट्टे इडली. तट्टे म्हणजे ताट, म्हणजेच ही इडली ताटासारखी गोल असते आणि फक्त इडलीच नाही तर सोबतीला अस्सल साऊथ पद्धतीची मिलगाय पोळी आणि ओल्या नारळाची चटणीसुद्धा आपण बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी इडली सुपर सॉफ्ट स्पॉन्जी आणि पांढरी शुभ्र होण्यासाठीची काही टिप्स शेअर केल्या आहेत. सर्वात आधी आपण बॅटरची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 4 कप इडली राईस, 1 कप साबुदाणा घेतला आहे. याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4-5 तासासाठी ह्याला भिजत ठेवायचं आहे. साबुदाण्याने काय होतं की हे पांढरे शुभ्र आणि सॉफ्ट व्हायला मदत होते. आणि इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. तीही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये खूप पावडर असतं, त्यामुळे छान स्वच्छ धुवून घ्या. ह्याच्यात मी 1 चमचा मेथी दाणा टाकते. आता गरमी आहे त्यामुळे 1 चमचा पुरेसा आहे. थंडीमध्ये तुम्ही 2 चमचे करू शकता मेथी दाणे. आणि ते पोहे आहेत ते आपण नंतर भिजून घेणार आहोत. 5 तास झालेले आहेत. आता आपण हे बॅटर छान भिजलेलं आहे ते आपण वाटून घेणार आहोत. हे पहा, एकदम छान भिजलेले आहे तांदूळ आणि साबुदाणे. आता इथे आधी पोहे मी धुवून स्वच्छ भिजून घेते, म्हणजे तांदूळ वाटेपर्यंत आपलं हे पोहे पण भिजून होतील. सर्वात आधी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ आणि मेथी दाणे वाटून घेते. उडदाची डाळ चिकट असते, त्यामुळे मी सर्वात आधी उडदाची डाळ फाईन पेस्ट करून घेतलेली आहे एकदम. आता तांदूळ घालून घेऊया. तांदूळ, साबुदाणे आणि थोडे पोहे हे सगळं आपण छान वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्या, जास्त पाणी घालू नका. असं फाईन रवाळ पाहिजे, बारीक रवा जसा असतो तसंच हे बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तांदळाचं. हे मी इथे 2 बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे, जास्त पाणी नाही घातलं आहे मी वाटताना. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर होतं त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. हे बॅटर हातानेच मिक्स करून घ्या चांगलं. 5 ते 7 मिनटासाठी ह्याला छान हातानेच मिक्स करून घ्या, म्हणजे ते छान मिक्सही होतं आणि आपल्या हाताच्या गरमीने ते थोडीशी फर्मेंटेशनसाठीची मदत पण होते. फ्लफी व्हायला होतं, ॲरिएशन भरतं त्याच्यामध्ये. मी 5 ते 7 मिनटं याला छान असं हे करून घेतलं आणि आजूबाजूला लागलेलं जे टोपात होतं त्याला स्क्रेप करून सेंटरला करून ह्याला झाकण ठेवून आपल्याला ओव्हरनाईट फर्मेंट होऊ द्यायचं आहे. उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे लवकर फर्मेंट होईल. आता आपण मिलगाय पोळी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे कपड्यामध्ये ही डाळ पुसून घेणार आहे. मी इथे उडदाची डाळ अर्धा कप आणि चण्याची डाळ पाव कप घेतलेली आहे. ह्याला आपण धुता येत नाही, पण उडदाच्या डाळीला खूप पावडर आणि असतं, त्यामुळे आपण स्वच्छ कपड्यामध्ये ह्याला पुसून घ्यायचं. जसं मी चोळून पुसून घेते ते. आणि एका कढईमध्ये ह्याला आपण लो फ्लेमवरती लालसर होईस्तोवर भाजून घ्यायची आहे. अगदी लो फ्लेमवरती. थोडं पेशन्स लागतं डाळ भाजायला, पण इतकं छान टेक्स्चर येतं ना सांगू तुम्हाला. छान खमंग वास सुटलाय आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता आपण तीळ भाजून घ्यायचं आहे. तीळ चटचटेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. तीळ पण मी पाव कप घेतलेले आहेत. याला सुद्धा त्या डाळीच्या मिक्सचरमध्ये आपल्याला काढून थंड करून घ्यायचं आहे. आता 1 टीस्पून तेल घेतलं आहे मी, कोकोनट ऑइल, आणि त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या भाजून घेते. 15 ते 20 सुक्या मिरच्या आहेत. मी इथे बेडगी मिरची आणि शंकेश्वरी दोन्ही मिक्स टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आणि थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडं परतून घ्यायचं 1-2 मिनिट. ह्याला पण लो फ्लेमवरती भाजून घेऊया आणि छान असं वेगळं थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यावरच आपल्याला ह्याची पावडर करायची आहे. आता आपलं हे थंड करून झालेलं आहे, तर मी मिक्सरमध्ये वाटायला घेते. सर्वात आधी आपण लाल मिरची आणि कढीपत्ता आपण वाटून घ्यायचा आहे. यात छोटासा चिंचेचा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि फाईन पावडर करून घ्यायची आहे एकदम. हे पहा, ही अशी फाईन पावडर झालेली आहे. आणि यातच आपण मगाशी भाजून थंड करून घेतलेली उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि तीळ याचं मिक्सचर टाकणार आहोत. आणि 1 टीस्पून हिंग टाकून घेऊया आणि
आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी गूळ पावडर टाकूया आणि रवा टेक्स्चरमध्ये आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे. पूर्ण पावडर करू नका. ह्याचं जे क्रम्बली टेक्स्चर आहे ना ते छान लागतं डाळीचं. एवढ्या प्रमाणामध्ये 1/2 किलो पोळी बनते आणि ही तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजच्या बाहेर महिनाभर आरामात स्टोअर करू शकताय. आता नेक्स्ट जे आपलं बॅटर बघा मस्त फर्मेंट झालेलं आहे, बघू शकताय. हे असं फ्लफी व्हायला पाहिजे. हलक्या हाताने ह्याला फिरवून घ्या. त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया. 1 ते 2 चमचे मी मीठ घालून घेते. टेस्ट करून बघा आणि त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. मला इथं पीठ जरासं घट्ट वाटतं आहे. थोडंसं अगदी अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी आणि याला छान असं हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. असं पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, अगदी पातळ पण नाही अगदी घट्ट पण नाही. तट्टे इडलीचं स्टीमर मिळतं पण सगळ्यांकडेच असतं असं नसतं. माझ्याकडे पण नाही आहे, त्यामुळे मी ह्या तुम्हाला प्लेट्समध्ये दाखवते. तुम्ही पण असे करू शकताय. जरुरी नाही की आपल्याला इडली स्टीमरच हवा आहे तट्टे इडलीचा. हे असं मी डिशला तेल लावून घेते आणि बॅटर पोर करून घेते. बॅटर आपल्याला अर्धापर्यंतच घालायचं आहे. 2 ते 3 तुमची प्लेट आता कशी आहे त्यानुसार तुम्ही घाला, पण अर्धं फिल करायचं आहे. मग हे स्टीम झाल्यावरती फ्लफी होतात छान असे. तुमच्याकडे जो स्टीमर आहे ऑलरेडी तुमचा इडलीचा, त्याच्यामध्ये जे प्लेट्स बसतील त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. मी दाखवते तसंच करा अगदी. आता हा माझा स्टीमर आहे, त्याच्यामध्ये मी अशा वाटी ठेवली आहे आणि त्याच्यात पाणी भरून आणि खालच्या साईडला सुद्धा पाणी टाकून मी स्टीमर रेडी करून घेते. यावर मी अशी ताटली आहे जी ठेवून घेते आणि त्यावर मी जेवढे डिश बसतील त्यानुसार ॲडजस्ट करून घ्यायचे. नॉर्मली इडलीला 8 ते 10 मिनटं लागतात, पण ह्या इडलीला 20 ते 25 मिनटं लागू शकतात. लो टू मिडियम फ्लेमवरती ह्याला हे करा. आणि हे बघा, हे हाताला जर चिकट लागत नाही म्हणजे इडली झाली आहे. पूर्णपणे गार झाल्यावरच इडली काढा. मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी असं पटकन काढलं गरम असताना. हे बघा किती सुपर सॉफ्ट झाली आहे इडली. आता आपण ओल्या नारळाची चटणी करून घेऊया. मी इथे अर्धा नारळ आणि पाव वाटी फुटाणा डाळ घेतला आहे. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आलं टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता फ्रेश होता माझा घरचाच म्हणून मी टाकलेला आहे. छोटासा चिंचेचा गोळा आणि चवीप्रमाणे मीठ आणि जरासं पाणी घालून आपण ह्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. याला एका भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लागलेली आहे चटणी त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया. थोडीशी पातळच लागते ह्याच्याबरोबर चटणी, त्यामुळे बघून घेऊया आपण असं कन्सिस्टन्सी ह्याची. ह्याला आता छान असं तडका देऊन घेऊया वरनं आपण. मी इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे, त्यात मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता, हिंग याची फोडणी आपण देऊन घेऊया. छान अशी मिक्स करून घेऊया. काय सुगंध येतोय खमंग असा चटणीच्या फोडणीचा. तट्टे इडलीला भरपूर अशा साजूक तुपात आणि मिलगाय पोळीसोबत आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत छान अशी सर्व करून घेऊया. लक्षात असू द्या, जर तुम्हाला संडेला करायचं आहे तर शनिवारी सकाळी डाळ तांदूळ भिजत घाला. संध्याकाळी 6-7 वाजता वाटून घ्या, म्हणजे ओव्हरनाईट फर्मेंट होईल आणि संडेला मग हा तुमचा बेत रेडी होईल. तर कशी वाटली तुम्हाला ही तट्टे इडली, मिलगाय पोळी आणि चटणीची कॉम्बो रेसिपी? नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.